विजय शिवतारेंची लोकसभा निवडणुकीतून माघार. विजय शिवतारे बारामतीमधून लढणार नसल्याची माहिती. शिवतारेंचे कार्यकर्ते महायुतीचा प्रचार करणार. माझ्यामुळे शिंदेंना अडचण नको म्हणून निवडणुकीमधून माघार घेतली. विजय शिवतारेंची प्रतिक्रिया. पुरंदरमधून सुनेत्रा पवारांना 1.5 लाखांचं मताधिक्य मिळवून देणार. माघार घेतल्यानंतर विजय शिवतारेंचा निर्धार. अजित पवारांनी घेतलेला निर्णय आणि भाजप विरुद्ध जनता असं वातावरण. पक्ष आणि कुटुंब फोडण्याचं काम भाजपनं केलं. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे 100% निवडून येतील. रोहित पवारांना विश्वास. रावसाहेब दानवेंनी घेतली चंद्रशेखर बावनकुळेंची भेट. मराठवाड्यामधील जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. मी ठाकरे गटातच आहे. भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्यांचं दानवेंकडून खंडन. तर खोट्या बातम्या दाखवणाऱ्या चॅनलवर मानहानीचा दावा दाखल करणार. अंबादास दानवेंचं वक्तव्य. अंबादास दानवेंशी कुठलाही संपर्क नाही. देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. आम्ही जे ऑपरेशन करतो ते तुम्हाला कळू देत नाही आणि तुम्हाला कळलं तर ऑपरेशन होत नाही. दानवेंच्या भाजप प्रवेशाच्या बातम्यांवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. महायुतीमध्ये 4 ते 5 जागांवरून तिढा कायम असल्याचं देवेंद्र फडणवीसांकडून मान्य. 1 ते 2 दिवसांमध्ये तिढा सुटणार. फडणवीसांचं वक्तव्य. महायुतीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत. लवकरच सगळ्या मित्रपक्षांना सोबत घेऊन आम्ही मेळावे घेणार. गिरीश महाजनांचं वक्तव्य. येणाऱ्या काही दिवसांमध्ये इतर पक्षातील अनेक मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार. मंत्री गिरीश महाजनांचा दावा. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटलांची सून अर्चना पाटील चाकूरकरांचा भाजपमध्ये प्रवेश. देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. रश्मी बर्वेंच्या जात प्रमाणपत्राच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. त्यामुळे आता रामटेकमधून रश्मी बर्वेंचे पती श्यामकुमार बर्वेंची उमेदवारी जवळपास निश्चित. काँग्रेसनं रामटेकची निवडणूक गांभीर्यानं घेतली नाही. ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार सुरेश साखरेंचा काँग्रेसवर आरोप. तर रश्मी बर्वेंचे जात प्रमाणपत्र बोगस असल्याचं माहीत असतानाही काँग्रेसनं त्यांना उमेदवारी का दिली. साखरेंचा सवाल. शिवसंग्राम पक्षाच्या प्रमुख ज्योती मेटेंनी घेतली शरद पवारांची भेट. ज्योती मेटे बीडमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक. 2 तारखेला पुन्हा ज्योती मेटे शरद पवारांना भेटणार. उद्या दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची लोकशाही वाचवा रॅली. दिल्लीच्या रामलीला मैदानामध्ये एकूण 28 पक्षांचे नेते उपस्थित राहणार. काँग्रेसकडून अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी उपस्थित राहतील. काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांची माहिती. शिवसेना ठाकरे गटाकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसह 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांद्यापासून बांद्यापर्यंत हे स्टार प्रचारक प्रचार करणार. 2 एप्रिलला आदित्य ठाकरेंचा यवतमाळ दौरा. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय देशमुखांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे यवतमाळमध्ये सभा घेणार. रत्नागिरी सिंधुदुर्गमधील महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊतांकडून दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात. दररोज 10 गावांमध्ये खळा बैठका. तर 16 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मतदारसंघात सभा घेणार. विनायक राऊतांची माहिती. माझ्या विरोधामध्ये उभ्या राहणाऱ्या उमेदवारांना आपला पराभव नक्की करून निवडणुकीच्या रिंगणात यावं. विनायक राऊतांचं आव्हान. तर सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये 4 कॅबिनेट मंत्री असूनही महायुतीला इथे उमेदवार मिळत नाही. विनायक राऊतांची टीका. नाना पटोलेंनी घेतली भाजपचे माजी आमदार चरण वाघमारेंची भेट. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची पटोलेंकडून विनंती. कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत निर्णय घेतला जाणार. ईस्टर सणानिमित्तानं प्रकाश आंबेडकरांनी घेतली ख्रिश्चन धर्मगुरू कार्डिनल यांची भेट. आम्ही नवी आघाडी बनवतोय आणि त्याकडे ख्रिश्चन धर्मियांनी सकारात्मकतेनं बघावं. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. खासदार चंद्रकांत हांडोरेंच्या अध्यक्षतेखाली भीमशक्ती संघटनेच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची चेंबूरमध्ये बैठक. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि प्रभारी रमेश चेन्नीथलांचं बैठकीला ऑनलाईन संबोधन. काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी खासदार चंद्रकांत हांडोरेंच्या भीमशक्तीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू. संघटनेमध्ये काम करणाऱ्या सर्वांना महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथलांकडून शुभेच्छा. महाविकास आघाडीमध्ये मैत्रीपूर्ण लढती संदर्भात
अद्याप निर्णय नाही, वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू. काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांची माहिती. तर आम्ही सोबत लढण्यासाठी तयार आहोत, मात्र पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. गायकवाड यांची प्रतिक्रिया. वसंत मोरेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट. वसंत मोरे पुण्यातून लोकसभा लढवण्यास इच्छुक. काल वसंत मोरेंनी घेतली होती प्रकाश आंबेडकरांची भेट. मी निवडणूक लढवण्यावरती ठाम, वसंत मोरेंची प्रतिक्रिया. तर मनोज जरांगे माझा सक्षम उमेदवार म्हणून विचार करतील, मोरेंचा दावा. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपकडून प्रचाराचं नियोजन. आजपासून भाजपचे कार्यकर्ते मतदारांच्या गाठीभाटी घेणार. नारायण राणेंच्या उमेदवारीबाबत अजून अधिकृत घोषणा बाकी, त्यापूर्वीच कार्यकर्त्यांकडून प्रचाराला सुरुवात. नंदुरबारमध्ये मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकाऱ्यांची लोकसभा निवडणूक नियोजन बैठक. खासदार हिना गावित, विजयकुमार गावितांसह विजय चौधरींची उपस्थिती. तर भाजप आमदार राजेश पाडवी मात्र बैठकीला गैरहजर. स्वतःचं अपयश लपवण्यासाठी इतरांवर आरोप करणं हा निसर्गाचा नियम. निलेश लंकेंच्या आरोपांना गांभीर्यानं घेत नाही, राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य. निलेश लंकेंनी राजीनामा दिला तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न, मात्र सभेदरम्यान त्यांनी जे आरोप केले त्याचं उत्तर मीडियातून नाही तर सभेतून देणार. आमचे कार्यकर्ते त्यांना उत्तर देतील. सुजय विखेंची प्रतिक्रिया. विरोधामध्ये कुणीही असलं तरी मी माझी रणनीती कायम ठेवणार. आतापर्यंत केलेली कामं घेऊन जनतेसमोर जाईन, सुजय विखेंचं वक्तव्य. जलील संपले असं खैरेंनी 2019 मध्येही म्हटलेलं होतं. त्यांच्या मताचा मी आदर करतो, पण आता त्यांचं वय झालंय. यावेळी तरी त्यांना जाती धर्माच्या आधारावरती निवडणूक न लढवता विकासावर लढवावी, जलील यांचा सल्ला. ओमराजे निंबाळकरांवरती आमदार राणा जगजीत सिंग पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांची टीका. ठाकरे गटाच्या लोकसभा उमेदवाराची खरी ओळख, उमेदवार की गुन्हेगार? अर्चना पाटील यांची व्हॉट्सअप स्टेटसवरून ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका. उमेदवारी जाहीर होण्याआधीच हेमंत गोडसेंचा प्रचार सुरू. प्रचार सुरू करण्याचे आदेश मला मुख्यमंत्र्यांनीच दिलेत, हेमंत गोडसेंची माहिती. हेमंत गोडसेंकडून नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन. हेमंत गोडसेंच्या हस्ते शालिमार चौकामधील हनुमान मंदिरात पूजा. लोकसभा उमेदवारीसाठी माझी मागणी आणि आग्रह नव्हता, मंत्री छगन भुजबळांची माहिती. तर दिल्लीच्या बैठकीमध्ये माझ्या नावाची अचानक चर्चा सुरू, भुजबळांची प्रतिक्रिया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.